विमानतळावर 3,67,00,000चं सोनं जप्त करण्यात आली आहे। सोनं तस्करी प्रकरणी 4घांना अटक झाली आहे। विमानतळावरच्या 3 कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। सीमा शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केली आहे। मुंबई विमानतळावर 2 प्रकरणात सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण 3,67,00,000 रुपयांच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी एकूण 4 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये विमानतळावरील खासगी आस्थापनात काम करणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। विमानतळावरील एका दुकानातील कर्मचारी प्रदीप पवार याचा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यानं त्यांनी त्याची चौकशी केली व तपासणी केली आणि त्यावेळी त्यानं पॅन्टमध्ये सोन्याची पेस्ट लपवल्याचं आढळलं। एका प्रवाशानं तिला आपल्याला दिल्याचं सांगितलं। तसंच ही पेस्ट मोहम्मद इम्रान नागोरी या व्यक्तीला पोहोचवण्यास सांगितलेलं होतं। या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी नागोरीला अटक केलेली आहे। त्याने चौकशीमध्ये अंशु गुप्ता या विमानतळावर काम करणाऱ्या आणखी एका महिला कर्मचाऱ्याचं नाव सांगितलंय। या महिलेचाही तस्करीत समावेश असल्याचं दिसून आल्यावर अधिकाऱ्यांनी तिलाही अटक केली आहे।